बटाट्याची चाळ झालीच पाहिजे या मागणीसाठी भरलेली बटाट्याच्या चाळीतल्या चाळकऱ्यांची सभा भलतीच पेटली होती. शेवटी रागाच्या भरात सोकाजी नाना म्हणाले, साली काय चाळ आहे का कबूतरखाना? हा चाळीचा अपमान आहे. नाट्य भैरव कुशाभाऊ एकदम, अरे जा जा साला, हु आर यू? तुम्ही चाळीचा अपमान केला आहे. गच्ची नाही मिळाली तरी बेहत्तर, पण चाळीचा अपमान सहन करणार नाही असं बोलत कुशाभाऊ व्यासपीठावरती चढले. ऐतिहासिक असते आणि टेबलाचा आधार घेऊन बोलायला सुरुवात केली त्यांनी. मित्र हो, हा तत्वाचा प्रश्न आहे. मिस्टर त्रिलोकेकर स्वतःला काय समजतात? कोण म्हणतो चाळीत एकी नाही? कुठून तरी आवाज आला, मी म्हणतो. कशावरून? एकदम कुशाभाऊ ओरडले त्याचं. आज गच्चीसाठी प्राण द्यायला आम्ही तयार आहोत. चाळीतल्या खोल्या गेला तरी हरकत नाही, पण गच्ची मिळाली पाहिजे. गच्ची हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच. बोला शिवाजी महाराज की. मित्र हो, पण ज्याला ह्या असल्या कामाला आचार्य बाबा बर्व्यांच्या सारखे पुढारी उपयोगाचे नाहीत हे मी त्यांच्या तोंडावर सांगतो. त्यांचा हृदय परिवर्तनावर विश्वास आहे, आमचा नाही. आज मेंढे पाटलाच्या घरावर मोर्चा नेऊ, त्याला त्राही भगवान करून सोडू, तरच हा गच्चीचा प्रश्न सुटेल. बोला संभाजी महाराज की. गच्ची आपली आहे. गच्चीवरून दिसणारं आकाश आपलं आहे. चौपाटीवरून येणारी हवा आपली आहे. बोला राजाराम महाराज की. ती आपल्या हातून कोण हिसकवणार? पानपतावरती प्राणार्पण केलेल्या लोकांचे आपण वंशज आहोत. बोला सदाशिवराव भाऊ की. यापुढे कुशाभाऊला काही मुद्दा सुचेना. शेवटी सुमारे 50 महापुरुषांच्या नावाने नुसता जय जयकार झाला. जय जय असं ओरडून मंडळी सुद्धा जरा थकली होती आणि आपोआप शांतता झाली. त्याचा फायदा घेऊन आचार्य बाबा बर्वे उठले. तेवढ्यात अण्णा पावशे, मला बोलून द्या, हा कुशाभाऊ लुच्चा आहे, एवढे शब्द उच्चारू शकले, कारण अंधारात कोणीतरी त्यांचा सदरा उडून त्यांना खाली बसवलं. माझ्या बंधूनो आणि भगिनीनो, आचार्यांनी भाषण सुरू केलं. आपली भारतीय संस्कृती उच्च आहे. जीवनातला विकास हा सर्वांगीण व्हायला हवा. प्राचीन ऋषीमुनींनी आध्यात्मिक पातळीवरून जीवनातली सारी कोडी सोडवली. त्यांना माझे लक्ष प्रणाम. इथे 2-3 मंडळींनीच टाळ्या वाजवल्या, बाकी कोणी वाजवल्या नाहीत, त्यामुळे ते जरा हिरमुसले टाळ्या वाजवणारे लोक. जीवन म्हणजे गती. जे गतिमान आहे ते चैतन्य आहे. चैतन्य आणि मूळ ह्याचे कशाचे आधार? विकासाचे. अरे पण गच्चीचा काय? हे काय बोलतोय? तेवढ्यात नाडकर्णी त्यांच्यावरती खोबले. गपरी चनोबा, भारी रे मेला शंका तुझी, असला काय वशाड मेलो. काशीनाथ नाडकर्ण्यांनी आपल्या खास कुडाळ में पैदा हुआ स्वरामध्ये जनोबा रेगालाच आपल्या वशाड मेलो, गप बस रे तू. आचार्य इकडे बोलतच होते. त्यांच्या शांत संत आणि विषयाशी संबंध नसलेल्या बोलण्यातून मंडळी जरा सुस्तावली. सुमारे 1.25 तास आचार्य वेदकालीन जंगलात वाट चुकून शेवटी बटाट्याच्या चाळीपर्यंत आले. हा लढा केला पाहिजे. मला गच्ची हवी, पण ती शांततामय मार्गाने हवी. हिंसात्मक मार्गाने मला इंद्राचं सिंहासन देखील नको. लोक द्यायलाच निघाले होते. मेंढे पाटलाकडे आपण जाऊ, त्यांचं मन जिंकू. आज त्यांनी गच्ची दिली नाही तरी हरकत नाही. आज त्यांचं मन मिळाल्यावर ते गच्चीचा सुवर्ण नारळ आपल्या हाती दिल्याशिवाय कसे राहतील? प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वर आहे आणि डोळ्यात झोप आहे. मागून कोणतरी मागून ओरडला. मेंढे पाटलाच्या अंतःकरणाला कौल लावा. गच्ची मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि मिळालं नाही तरी परमेश्वराचा आकाश आपण कुठूनही पाहू शकतो. त्यानं निर्माण केलेला वारा हा कुठूनही येतो. होय, ह्यांच्या टोकाची खोली, हा म्हणून आम्हाला नाही तो वारा येत कुठे. आपण चाळीतलं प्रातिनिधिक शिष्टमंडळ घेऊन मेंढे पाटलांच्या घरी जाऊ. मग त्याप्रमाणे द्वारकानाथ गुप्ते, स्वतः आचार्य सोकाजी नाना त्रिलोकेकर यांचं शिष्टमंडळ मेंढे पाटलांच्या चेंबूरच्या बंगल्यावर त्यांना भेटायला गेलं. जाण्यापूर्वी चौकामध्ये शिष्टमंडळांचा सत्कार करायचं ठरलं. अण्णा पावशांचा या शिष्टमंडळाला वगैरे विरोध होता. असल्या मार्गाने काही होणार नाही, आपण डायरेक्ट ऍक्शन घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. भाडेबंदीची चळवळ सुरू करावी असं त्यांनी आणि प्राध्यापक नागूतात्या आढ्यानी ठरवलं. नागूतात्यांचा कुठल्याही गोष्टीला ऐकून विरोधच असतो. म्हणजे गच्ची चाळीच्या मालकीची असावी याही मताला त्यांचा विरोध,
नसावी याही मताला विरोध. चापशीच्या दुकानावर सगळ्यांनी बहिष्कार घालायचं ठरवलं. त्या दिवशी स्वतः नागूतात्यांनी दुकानात जाऊन सर्वांच्या देखत घडाभर कांदे आणि बाटलीभर खोबऱ्याचं तेल हे चापशीकडून आणलं. त्यांच्या ह्या असल्या कृतीमुळे चापशीचे हस्तक आत्मू आणि जगन्नाथ प्लंबर हे त्यांच्याशी जरा सलगी करायला लागले तर त्यांच्याही अंगावर खेकसले. वास्तविक शिष्टमंडळाचा एक सदस्य म्हणून त्यांना घ्यावं अशी एक सूचना आली होती, पण त्यांचं मत कोणालाच पक्क न कळल्यामुळे मंडळींनी त्यांना टाळलं. इकडे पुरुषांची संघटना चालू असताना बायका काही स्वस्त नव्हत्या. त्यांनी आपली एक संयुक्त आघाडी उघडायचं ठरवलं होतं, पण कुणाचं नेतृत्व स्वीकारावं याच्याविषयी एकमत होईना. पहिल्या मजल्यावरच्या सुंदरराव सामंतांच्या सरलाबाई ह्या इंटर आर्ट्स पर्यंत शिकलेल्या असल्यामुळे चाळीतल्या विदुषी, पण आजवर तर त्यांचं धोरण म्हणजे चाळीतल्या सगळ्या बायका म्हणजे मॅनरलेस आहेत, काही अगदी अनएज्युकेटेड असलं होतं, त्यामुळे त्या वगळल्या. मग पुढे त्याच्या खालोखाल म्हणजे अंबुताई चव्हाथे उर्फ नर्सबाई. पुरुष मंडळीमध्ये धिटाईने बोलणारी दुसरी मिली बाई आहे तरी कोण चाळीमध्ये? एवढा एकच त्यांच्या पुढारीपणाला क्वालिफिकेशन. पण त्यांनी साफ नकार दिला, कारण 2 दिवसापूर्वी मेंढे पाटलाच्या सुनेच्या बाळणपणामध्ये त्यांना नर्स म्हणून बोलवणार असल्याची बातमी रामसहाय्यक भैयांनी त्यांना सांगितलेली होती. हे पहा, मला माझी ड्युटी करताना इतकं टायर्ड व्हायला होतं, काही विचारू नका हो. आणि फॉर अदर थिंग्स मला टाइम म्हणजे टाइमच नाही अगदी. सॉरी जानकीबाई, सॉरी ऑल्सो विमलाबाई. या शब्दात त्यांनी बायकांची बोलवण केली. एकूण बायकांच्या चळवळीला काही पुढारी सापडेना. याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येकीला स्वतःला पुढारी व्हायचं होतं. मेंढे पाटलांच्या बंगल्यावर जायचा दिवस उजाडला. द्वारकानाथ गुप्त्यांनी साश्रू वगैरे म्हणतात तसल्या नयनांनी आपल्या बायकोचा आणि सर्व मुलींचा जास्त निरोप घेतला. सोकाजी त्रिलोकेकर बाबलीबाईंना काहीतरी सांगून येतो म्हणून आतल्या खोलीत गेले. त्यांनी आपल्या ह्या मिशनची इतकी जाहिरात केली होती की शिष्टमंडळाच्या निरोप समारंभाला त्यांचे सगळे रिलेटिव्ह आले होते. त्यापैकी हरिश्चंद्र चुनीलाल, गणपतराव विजयकर उर्फ काव्यप्रभू यांनी सो कर जी त्रिलोकेकर असली अक्षरं येतील अशी गोवून निरोपाची 2 शार्दूल विक्रेडी तयार केलेली होती. आणि शिष्टमंडळ चाळीतून बाहेर पडताना ऍटमॉस्फिअर क्रिएट करायला पाहिजे, नाही ऍटमॉस्फिअर क्रिएट करायला पाहिजे म्हणून मंगेशरावांनी ओ दूर जाने वाले ही रेकॉर्ड लावली. मेंढे पाटलांच्या बंगल्याच्या दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्यांनी शिष्टमंडळाचं भरगच्च स्वागत केलं. प्रथम त्यांनी द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव घेऊन पाहिली. त्यानंतर सोकाजींना पुढल्या 2 पायांनी आलिंगन दिलं आणि बाबा बर्व्यांचा पंचा ओढला. बाबांच्या पंचापासून काचा सुटला, पण कमरेपासून पंचा सुटला नाही. काही वेळांनी एक गुरखा वजा भैया किंवा भैया वजा गुरखा धावत आला आणि त्यांनी नुसतं ए अबे टायगर असं म्हटल्याबरोबर ते भयानक जळावर होतं ना, ते लोळणच घ्यायला लागलं. भैयाच्या किंवा त्या गुरख्याच्या थाटावरून हेच मेंढे पाटील अशी सोकरजी त्रिलोकेकरांची समजूत झाली आणि त्यांनी त्यांना गुड मॉर्निंग वगैरे केलं. मेंढे पाटलांच्या आश्वासनाच्या सभेमध्ये सोकाजींना हजर नव्हते. इकडे गुप्ते एक डोळा कुत्र्यावर आणि दुसरा गुरख्यावर ठेवून होते. शेवटी बाबांनी तोंड उघडलं. नमस्ते. क्या है? गुरखा म्हणला. हम बटाट्याची चाळ की ओर से शिष्टमंडल के नाते श्रीमान मेंढे पाटिल के दर्शन के लिए आए हैं. अच्छा. लगेच हम सोकाजी त्रिलोकेकर और हम गुप्ते और बाबा बर्वे आचार्य होएंगा, मालूम है आचार्य होएंगा. त्रिलोकेकरांनी हिंदीची चिंदी केली. जरा थांबा. आचार्य बाबा बर्वेंनी त्यांना आवडलं. हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेंढे पाटिल हमें दर्शन देने की कृपा करेंगे. म्हटल्याबरोबर गुप्ते उगीच करेंगे या मरेंगे. अरे काय करेंगे म्हटलं ते करेंगे या मरेंगे. लगेच गुप्ते साहेब जरा थांबा. जनता की मांग है कि हम श्रीमान जी के प्रति निवेदन करने का एक स्वप्न हमारे उर में बाळगते हैं. त्रिलोकेकरांनी हिंदीची दुसरी चिंदी केली. इतक्या संभाषणानंतरही त्या गुरखा अगर भैयाच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. अहो काय राव, ते सगळे नीट सांगा की जायला. गुरखाच्या तोंडूने अस्खलित मराठी ऐकल्याबरोबर या लोकांना पादऱ्यांनी अथर्वशीर्ष म्हटल्याचा धक्का बसलाय. माफ करा पण आम्हाला वाटलं की आपण गुरखे आहात किंवा भैये
अहो बरे, हे आमच्या मालकाचं चावणटपण आहे. समजांना ड्रेस घालायची सक्ती केली आमच्या मालकानी. अहो आमच्या सवळेकऱ्याला बी पांढरी इजार पाटलून घातली त्यांनी. मालकानं भेटायचं. होय 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 आहेत ना. इतक्यात जानू अशी कणखर हाक आली. मालक बोलावतात. दमा तुम्ही दमा इथं. चोपे टायगर, कुत्र बी असे ठेवले ज्याला दिवसातून 10 लोकांच्या धोत्राच्या चिंध्या करते. जानू यू फूल अशी गर्जना करत एक 6 फूट उंच आणि जवळजवळ तितका चुरंद असलेला माणूस मुख्य दारातून आला आणि तिघांना उद्देशून त्यांनी एकदम व्हॉट डू यू वांट असा विलायती सवाल टाकला. इंग्रजी ऐकल्याबरोबर सोकाजी नाना त्रिलोकेकरांना जोर. कारण बटाट्याच्या चाळीमध्ये ज्यांना इंग्रजी शब्द आयत्यावेळी दगा देत नसत असे 2च लोक, एक सोकाजीराव आणि एक आमचे एच मंगेशराव हट्टगडी. इकडे यांचं तर दिवसातून 50 वेळा साला भरडाचा स्टुडंट आहे. इंग्लिश नाही ऐकणार, साला भरडाचा स्टुडंट आहे. मग यांनी पुढे जाऊन गुड मॉर्निंग टू यू सर. हा येस गुड मॉर्निंग. काय म्हणत? लगेच पुढे जाऊन बीइंग गिव्हन टू अंडरस्टँड that you are the owner of the chal of batatas. We have the honor to submit to you, sir, that we have come to this palatial bungalow of yours. म्हटल्याबरोबर गुप्ते एकदम थँकिंग यू इन अँटिसिपेशन सर. या 7-8 इंग्रजी सारख्या दिसणाऱ्या वाक्यांनी मेंढे पाटील जरा जेरीला आल्यासारखे वाटले. या कोण आपण? व्हॉट बिझनेस? आम्ही आपले भाडे करू. हे आचार्य बाबा बर्वे. मी सोकाजी त्रिलोकेकर, लेजर कीपर आहे. मी द्वारकानाथ गुप्ते. आय एम द मेंढे पाटील. शिट डाऊन. काय काम आहे? नाही, आपल्याला सध्या बटाट्याच्या चाळीत जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, अस्वस्थता ती कळलीच असेल. आचार्य म्हणाले, हे बघा अस्वच्छता काय आम्ही निर्माण करतो काय? तुम्हीच करता की जायला तुम्ही? तसं नाही, स्वच्छतेबद्दल नाही म्हणत मी, पण चाळीत जे सध्या एक वातावरण आहे. कसलं वरण? नाही वरण नाही, वातावरण. मग ऍटमॉस्फिअर म्हणा की काय, इतकं सुद्धा कळत नाही का? हो तेच. त्यामुळे जरा मनशांती ढळलेली आहे. गच्चीच्या प्रश्नाबद्दल बोलायचा असा आमचा हेतू आहे. गच्चीचा कसला प्रश्न आलाय? आणि का हो, गच्ची का तुमच्या बापाची का? बापाची? आपण क्रोध आवरा. गच्ची मिळाली नाही तरी हरकत नाही, पण आपलं प्रेम आम्हाला हवंय आणि आपलं भाडं आम्हाला हवंय. मग प्रेम भेटून लागल तितकं. अहो जंटलमन लोक तुम्ही 2-2 वर्षाची भाडी थकवता. दॅट इज अ डिफरंट मॅटर. मॅटर गेला खड्ड्यात. भाडी भरा वेळेवर, नाही तर समजायला नोटीस देऊन हाकलून देतो. नाही, आपण पुन्हा रागवलात. तूर्त आपण गच्चीचा प्रश्न विचारात घेऊ. अहो गच्चीचा कसला आला प्रश्न? म्या म्हणलं काय, गच्ची उघडीच पडली आहे, जावा नाचा, तिथं काय वाटेल ते करा. ते भांडणं काढलीत. माणसा का कोणात? आमच्या कुत्र्याला हाक करायची तुम्हाला नाही राव. टायगरला गोंजारत मेंढे पाटील म्हणाले. हे आपण बरोबर सांगितलं. आमच्या चाळीत अजिबात एकी नाही. एकाचं तोंड इकडे तर दुसऱ्याचं तिकडे. पण गच्चीच्या बाबतीत हे बघा, गच्ची बिच्ची जाऊ द्या खड्ड्यात. आपण या प्रश्नाचा विचार करू. हे बघा, मला अशा फालतू गोष्टीला टाइम नाही. आमचा धंदा करायला आम्हाला टाइम मिळत नाही, तर तुमच्या फालतू लफड्यामध्ये कोण पडेल? अहो चांगली एज्युकेशनल माणसं तुम्ही. व्हॉट इज दिस? आणि बजावून ठेवतो गच्ची बिच्ची नो. पण आम्ही चाळकरी बंधूंची समजूत कशी काढायची? कशाबद्दल? गच्चीबद्दल. पुन्हा गच्ची? त्यांना म्हणावं गच्चीत कोणी पाय ठेवला तर तंगड मोडीन. पण मालक, आपण चाळ ताब्यात घेतली त्यावेळी बरीच आश्वासनं दिलेली होती. आपण फुकट शाळा काढणार होता. म्हणजे आपले दोष काढतोय असं नव्हे, पण केवळ स्मरण देतो. मुलांची शाळा, क्रीडांगण, तेवढ्यात गुप्ते म्हणाली मुलींची लग्न. मर्मबंधातली गोष्ट होती त्यांची. आता काय सांगायचं राव? अहो चाळ ताब्यात घेतली तेव्हा तुमचं भाडं तुंबलं होतं. मी म्हणलं लावा जरा मधाचं बोट. पण तुम्ही राव कसले कोडगे. भाडं तर नाही, वर गच्ची हवी हवा खायला. पण हे बघा पणवाले, तुम्ही तरी भाडं भरलं का सगळं? आता 3 महिन्याचं तेवढं राहिलेलं हो. वाईफची डिलिव्हरी झाली, त्याला मी काय करू? मला काय करायचं? आय वॉन्ट मनी इन कॅश. येस, ते आपल्याला देण्याची हमी मी घेतो. आपलं म्हणणं बरोबर आहे आचार्य बाबा बर्वे. आम्ही कष्ट सोसू, देहदंड भोगू, जिन्यातल्या अंधारात ठेचकाळू, चौकातल्या घाणीत बरबटू, पण आधी आपली पैन पै चुकती करू. परंतु गच्चीचं लक्षात ठेवा. सगळं ठेवतो, ते भाड्याला बघा. ते माझ्याकडे लागलं. आचार्य असे. आचार्याने आश्वासन दिलं आणि शिष्टमंडळ परतलं. पुन्हा एकदा टायगरनी प्रत्येकाच्या कपड्याचा नमुना चाखून पाहिला. चाळकरी मंडळी आतुरतेने या प्रतिनिधींची वाट पाहत होती.
चाळ भैरवाचे तासाला बुलेटिन काढण्यामध्ये महासाखान पुंबुरकेवर अगदी गर्क, नुसते मथड्या बदलून खाली तोच मजकूर द्यायचं काम चाललेलं होतं. गच्चीच्या मागणीसाठी प्रतिनिधी मंडळ दिनांक 12:10 वाजता. आज रोजी सकाळी येथून निघालेले प्रतिनिधी मंडळ श्री मेंढे पाटलांच्या बंगल्यावर पोहोचल्याची बातमी आमच्या कानी आलेली आहे. नंतर लगेच 2 तासांनी पुन्हा दुसरं बुलेटिन मागून बुलेटिन निघत होती. सारखं आपलं काही ना काहीतरी. शेवटी एकदाच ते शिष्टमंडळ परतलं. मंडळींनी अत्यंत प्रेमाने त्यांचा सत्कार केला. भूमिका समजावून देणारी भाषणं सुरू झाली. चाळकरी बंधू भगिनींचा उत्साह तर अगदी पराकोटीला गेलेला होता. चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ हे गुप्ते, त्रिलोकेकर आणि बाबा बर्व्यांच्या जय जयकाराचे नुसते नारे देत सुटले होते. द्वारकानाथ गुप्ते जिंदाबाद, सुखाजी नानांचा विजय असो, आचार्य बाबा बर्वे की जय. पाळण्यातल्या पोरापासून ते जख्ख म्हाताऱ्यापर्यंत सगळेजण जय जयकार करत होत्या. ज्यांच्या ज्यांच्या घरी रेडिओ होता तो त्यांनी मोठ्याने लावलेला होता. काशीनाथ नाडकर्ण्याचा मुलगा गळ्यात पेटी बांधून चाळभर वाजवत हिंडत होता आणि त्याच्या मागून रवळनाथ कामता तो झिलगो नुसता डग्गा बडवत हिंडत होता. तळमजल्यावरून चापशी, आत्मू, जगन्नाथ प्लंबर आणि ह्या सगळ्या कंपनीचं धाबदणाण्याच्या बातम्या सारख्या वर येत होत्या. शेवटी सभेला सुरुवात झाली. थांबा थांबा असा ध्वनी ऐकू आला. डॉक्टर हातवळणे आपल्याबरोबर तळमजल्यावरच्या 1-2 भाडेकरूंना घेऊन वर आला होता. चापशी चोर आहे, हातवळणे म्हणाला. सभेला आश्चर्य वाटलं. मित्र हो, चाळकऱ्यांच्या गच्ची सकट बटाट्याची चाळ चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. हातवळणे डॉक्टर की, लगेच कुशाभाऊंनी नारा दिला. पण काही मंडळी जय म्हणून ओरडली आणि काही मंडळी जिंदाबाद म्हणाली. त्यामुळे तो फुसका निघाला नारा. दणकाने उडाला जय जयकाराचा. मित्र हो, हातवळण्याने भाषण सुरू केलं. आपण ही चळवळ नेटाने सुरू ठेवली पाहिजे. चापशीचा मी एकेकाचा मित्र, हे खरं आहे, अजूनही मी त्याचा मित्र आहे, पण वैयक्तिक नात्याचा इथे संबंध नाही, सार्वजनिक सवाल आहे. तसं पाहिलं तर आपले पुढारी सोकटजी नाना त्रिलोकेकर यांनी कित्येक वेळेला माझ्या दवाखान्यात येऊन द्वारकानाथ गुप्त्याच्या विरुद्ध मला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. साला ब्लफिंग करतो डॉक्टर, प्रूफ करून देईन, माझं ऐकायच्या आरोळ्या सुरू झाल्याबरोबर कोणीच कोणाचं ऐकेनाचं झालं. अशी सभेची अवस्था झाली. माझं म्हणणं आहे का, चळवळीचं नेतृत्व स्वीकारायला मी तयार आहे. कुठून नको, कुठून स्वीकारा असल्या परस्पर विरोधी आरोळ्या. या कोलाहलातून ऐकू आलेली काही वाक्य अशी होती. डॉक्टर हातवळण्यालाच लीडर बनवा. ह्या सोक्याला आणि द्वारक्याला काय कळतं? प्राध्यापक नागुतात्या आड्डे. हातवळणे हेर असे ना चापशीचा, पानपतच्या युद्धात जेव्हा इतिहास संशोधक बाबू काका खरे आमचे. अरे पण हातवळणी चाळीचा भाडे करू कसा? त्याचा दवाखाना चाळीचा, वस्तीला नसतो तो चाळीत. जोगदंडांचा लॉ पॉइंट. आणि इकडे हे चालू असताना मधू चौबळ, हे सरोज चल ना चल, सरोज गुप्तेला चल ना चल. जनोबांची लगेच मूलभूत शंका, अरे त्या कंपाऊंडरला डॉक्टर कशाला म्हणता की हे काय ते? इकडे मधूचं सारखं, सरोज चल ना. सारी चाळीमध्ये युनिटी नाही. सोकरजी, आई ग, मोठी माणसं देखील शाळेतल्यासारखंच ओरडतात का ग राघुनानांची कन्या आपल्या आईला? अरे हाकला रे कोणीतरी त्या हातवाईनाला. भाईसाहेब चौबळ, मंगेशराव तुम्ही गायला सुरुवात करा, सभा बरखास्त. ह्या देशात शिस्त केव्हा येणार ओनली गॉड नोज. देवरुकर मास्तर, हे सरोज चल ना. मधू चौबळ, काय ग मेल्याने मासळी बाजार मांडलाय. अय्या, म्हणजे हे म्हणाले कोण? भीमाबाई जोगदंड. म्हटल्याबरोबर, अय्या तुम्ही कधी मासळी बाजारात गेलेलात? काशीनाथ नाडकर्ण्याची बायको. केवळ ओरडून थकल्यामुळे सभा काही वेळाने आपोआप शांत झाली आणि द्वारकानाथ गुप्ते प्रतिनिधी मंडळांनी तिथे जाऊन काय केलं ते सांगायला उठले. तत्पूर्वी आचार्य बाबा बर्व्यांनी डॉक्टर हातवळण्यांना आपल्यात घेतलं पाहिजे असला ठराव मांडला आणि तो पास झाला. मित्र हो, द्वारकानाथ गुप्तेंनी सुरुवात केली. आम्ही मेंढे पाटलाला स्पष्ट शब्दात सांगून आलेलो आहे की गच्चीवरची सर्व भाडेकरूंचा हक्क आहे, आम्ही गच्ची वापरणार. चाळीतल्या जनतेच्या आवाजाने मेंढे पाटील घाबरून गेलेले आहेत. आम्ही गच्ची तुला देणार नाही असं बजावून आलो आम्ही त्याला. आम्ही त्याच्या दरवाजावरच्या कुत्र्याला सुद्धा दाद दिली नाही, गुरख्याच्या सोट्याला घाबरलो नाही. मेंढे पाटलाचा बेत ठीक नव्हता, कोपऱ्यात बंदूक सुद्धा होती. आम्ही पाहिली पण भ्यालो नाही. द्वारकानाथ गुप्ते 1.25 तास बोलला. त्यानंतर सोकरजी उभे राहिले भाषण करायला. फ्रेंड्स, साला मेंढे पाटील चोर आहे. साला तंगड्या तोडीत आम्ही चेंबूरपर्यंत गेलो, साला कपभर चाय पण नाही दिला तितकाच. ह्याला साला बाप कमावरती मोठे झालेले लोक ना, काय साला मॅनर नाही, काय नाही, घरी राहतो पण काय इडियट. आमच्यावर कुत्रा सोडला. अरे माझ्या पायाला कुत्रा चावला, कुत्रो मेलो असतो लो जनोबारे. आय सेड गो टू डॉग्स. आम्ही गेलो आणि मेंढे पाटलाला वॉर्न केला की टेरेस नाही दिली तर रिझल्ट चांगला नाही होणार. साला एवढा पैसा आहे पण 2 लाईन्स पण इंग्लिश नाही बोलतायत त्याला.
हे चालू असताना एकदम बाहेर जिन्यामध्ये आरडाओरड ऐकू आली, म्हणून सभेने मागे वळून पाहिलं. एका हातात मधू चौबळची मानगूट आणि दुसऱ्या हाताने सरोज गुप्तेचं मनगट धरून कुशाभाऊ अक्षीकर आपल्या कमालेल्या आवाजात ओरडले, थांबा, हा काय प्रकार आहे. सभेच्या कामाला निराळीच कलाटणी मिळाली. मित्र हो, चाळीवर काय प्रसंग आला आहे आणि चाळीची ही तरुण पिढी काय करते पहा. मगाशी आपली सभा ऐन रंगात आली असताना ही कार्टी आणि हा कार्टा हे हळूच सटकताना मी पाहिलं. हळूच त्यांच्या मागून गेलं. दोघांनीही सर्व वडील मंडळी सभेत गुंतलेली पाहून वर गच्चीत पोबारा केला होता. मी जिन्यात लपून बसलो आणि ही सरोज गुप्ते आणि हा मधू चौबळ मित्र हो नाही हो, माझ्याच्यानी पुढे बोलवत नाही, सांगवत नाही. नाट्य भैरव कुशाभाऊंच्या जिभेवर नाही बोलवत या वाक्यानंतर 15-1 मिनिटं मराठीतले सगळे नाटककार नाचलेले होते. सभेत हलकल्लोळ झाला. द्वारकानाथ गुप्त्यांनी भाईसाहेब चौबळांच्या मुलाच्या कानपिटीत मारली आणि मनगट लचकल्यामुळे विवळून ओरडायला लागला. भाईसाहेब चौबळांनी आपल्या बायकोला सांगून द्वारकानाथ गुप्त्याच्या कार्टीच्या झिंज्या ओढल्या आणि आपण तिच्या बापाच्या समाचाराला गेला. काय समजलीत? अहो, गच्चीचा जर हा उपयोग तर गच्ची हवी कशाला? जोनोबा रेगे. गडबडीत संधी साधून काशीनाथ नाडकर्ण्याच्या मुलांनी चौबळ्यांच्या मधूच्या पाठीत एक गुद्दा मारून घेतला. वास्तविक सरोजनी त्याला 3 पत्र लिहिलेली होती. एकूण गच्चीच्या प्रश्नाने एकदम निराळच वळण घेतलं सगळं. सभा मोडली. प्राध्यापक नागूतात्या आढे हे आपण केव्हाच ओळखले होते, 4 चौघांना सांगायला लागले. सगळी चाळ अस्वस्थ झाली. त्याच वेळेला चापशीचे नोकर धान्य वाळत घालण्यासाठी सुपं भरून गच्चीवरती नेत होते आणि रामसाहेब भैयांनी जिन्याला नवं भक्कम कुलूप ठोकून किल्ल्यात चापशीच्या स्वाधीन केलेल्या होत्या. आचार्य बाबा बर्व्यांनी गच्ची सकट बटाट्याची चाळ नको अशी एक चळवळ जाहीर केली आणि चाळीतली मंडळी मेंढे पाटलाला वेळेवर भाडं पोचवत नाहीत म्हणून लवकरच आपण उपवास करणार आहोत असाही एक फतवा काढला. माळसापान पोंबुर्फेकराची अंकांची रद्दी चापशीने दुप्पट भावाने घेतल्यामुळे चाळ चळवळीचा मजकूर न देता त्यांनी सरोज मधूचे गुप्त कारस्थान ही लेखमाला सुरू केली. या असल्या गोंधळामध्ये 2 महिने गेले. पावसाळा सुरू झाला. चापशीला धान्य वाळवायला चाळीच्या गच्चीचा पावसात उपयोग नाही म्हणून चाळ खुश आणि फुकटात गच्चीचं भाडं लागू झालं म्हणून मेंढे पाटील खुश. धो धो पाऊस सुरू झाला आणि गच्चीचा प्रश्न गच्ची सकटच भिजून पडला.